तास गमच्या गळ्यात असते तुझ्या? ही गमजा होय, ही गमजा माझ्या गळ्यात असते, ही शेतकऱ्याची शान आहे. अरे कुत्र्याच्या गळ्यात पट्टा असतोय, साहेब लोकांच्या गळ्यात टाय असतंय, पण शेतकऱ्याच्या गळ्यात ही गमजा असते. ही गमजा म्हणजे आमच्या शेतकऱ्याची ओळख आहे. जिथं जाईल तिथं ही गमजा बघून ही शेतकरी माणूस आहे म्हणून ओळखते त्या आम्हाला, बरोबर का? पाटील साडेसाती कशा आल्या इथं? साडेसाती आहे होय, साडेसाती ती झाली काय तुला? मग काय आहे पाटील हा म्हणून मागविलंय. कुत्रा कुठून आलाय त्याच्या दात बाहेर निघाल इग्ना सापलंय ते. त्याला घेरदारा बोलवून तुला त्याची खासियत सांगतो. सांग बघा बोलव होतात चौका. अरे ही खडी कानाचं होतं कारवानी, पावसात भिजल्यावर ह्याची कान खाली पडली ती. त्याची दात बघ, चावलं तर कुत्र बाबळीला जावं लागेल पाणी प्यायला. नाही दात बाहेर निघालते म्हणून म्हणलो. दात बाहेर नव, ती जर्मनी जाब्रोडॉग जातीचा आहे. काही इग्ना सापला मळी दिसाले होई. मळमळीला मग रोज सकाळी लाईन लागते घरला. माझं का उत्तर नाही हाला. कोरोनावर किती आयुर्वेदिक आहे तुला काय माहित? हे गुटखा घेऊन बघ तू बी. म्हणजे कोण आहे तुम्हाला माहित आहे का? ही हुंट म्हणजे नंदू मोरे आहे. कोण? नंदू मोरे. ही हुंट तुमच्या राजाला मारू शकते आणि मारले तुमची खुर्ची बी घेऊ शकते नंदू मोरे. त्याच्यामुळे आपल्याला त्याला धरून राहिलं पाहिजे. तुम्हाला क्वार्टर पेन असल्या तुला काय माहित? पाटील तुम्ही एक आदर्श व्यक्ती आहो. तुमच्या गावात मान सन्मान आहे. पुढची पिढी तुमचं बघून ही शिकत नाही तर काय करत तुम्ही सांगा बर. नंदू तुझं बरोबर आहे, पण कोरोनामुळे माझा जरा घासा खरखर करालता पाटील. म्हणून 19 तास चाटले. पिले कोण? हे नाही पिले. पाटील तुमचा विषयच नाही तिथं. तुम्ही ही गावाला हीच आदर्श शिकवणार आहो का? तुमचा आदर्श आहे गावा पुढे असं करायला नकोय तुम्ही प्याला वगैरे. आदर्श शिकवतो गावाला. आता आला आम्हाला सांगायला. हो का? मला काय घेणं देणं नाही. ज्याचं करावं भलं तीच म्हणते माझंच खरं. मला काय करायचं आहे? म्हणजे तुला आमचा भगवान झाला पेत बसलेला. हा मी तुझा बांधर रेटाला लाव न बघवाला. नंदू मला काय करायचं माझं फक्त एवढंच सांगणं आहे. आपण ड्रिंक वगैरे दारू बिरू पिली नाही पाहिजे. ते आपल्या शरीराला हानिकारक असते. मी चाललो माझ्या घरी. मला काय करायचं आहे? तुम्ही काय करताय?